आयुष्यात कधी कधी अशा कसोट्या लागतात जिथे एका बाजूला आई म्हणून कर्तव्य असतं आणि दुसऱ्या बाजूला आपलं आयुष्यभराचं स्वप्न. अशीच एक अविश्वसनीय आणि प्रेरणादायी कहाणी आहे तामिळनाडूच्या एका जिद्दी आईची. विचार करा, करिअरमधली सर्वात मोठ्या परीक्षेला अवघे 2 दिवस बाकी असताना बाळाचा जन्म होतो. अशा परिस्थितीत शारीरिक थकवा आणि वेदना असतानाही या आईने हार मानली नाही. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने नुकत्याच जन्मलेल्या बाळाला घेऊन घरातून तब्बल 250 किलोमीटरचा प्रवास करत परीक्षा केंद्र गाठलं. ही फक्त एक परीक्षा नव्हती, तर एका मोठ्या बदलाची सुरुवात होती. तिच्या या अफाट मेहनतीचं आणि जिद्दीचं फळ तिला मिळालं. ती केवळ उत्तीर्णच झाली नाही, तर तामिळनाडूची पहिली आदिवासी महिला न्यायाधीश होण्याचा ऐतिहासिक मानही तिने पटकावला. दुर्दैवानं खऱ्याखुऱ्या संघर्षाच्या अशा कथा लोकांपर्यंत म्हणाव्या तशा पोहोचत नाही. जी गोष्ट लाखो महिलांना प्रेरणा देऊ शकते ती आज दुर्लक्षित आहे. ही कहाणी अशा प्रत्येक स्त्रीसाठी आहे जी परिस्थितीमुळे आपलं स्वप्न मागे ठेवू पाहते. चला, आपण या वाघिणीच्या संघर्षाला सलाम करूया आणि तिची ही प्रेरणादायी कहाणी प्रत्येकापर्यंत पोहोचवूया.